नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी भाग 3. त्यांचा संगीत प्रवासामध्ये कालच्या भागामध्ये आपण बघितलं की खळे काकांनी कसा दुर्मिळ योग जुळवून आणला होता. या संगीत प्रवासामध्ये भीमसेनजींना अनेक पुरस्कार मिळाले. किंबहुना मानसन्मान हा त्यांच्या कुंडलीतील एक अचाट योगच होता. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे 3ही पद्म पुरस्कार मिळाले. देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न किताबानेही पंडितजींना 2009मध्ये सन्मानित करण्यात आलं. संगीत अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण, कर्नाटक रत्न असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. परंतु स्वभावाने अतिशय शांत असे असणारे पंडितजी या पुरस्कारांनी कधीच हुरळून गेले नाहीत. खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञ अशी त्यांची वृत्ती होती. संगीतासारखाच गाडी चालवण्याचा पंडितजींना फार छंद होता. गाडी चालवणं, तिची देखभाल करणं. त्यांच्या कलाश्री बंगल्याच्या समोर त्यांच्या 3 अत्याधुनिक गाड्या उभ्या असत. 1958मध्ये त्यांनी पहिली शेव्हरलेट ही गाडी घेतली. स्वतः ड्रायव्हिंग करत दीर्घ पल्ल्याचं भारत भ्रमण त्यांनी केलं. 5-6 तास स्वतः ड्रायव्हिंग करायचं आणि नंतर 4-5 तास यशस्वी संगीत मैफिल करायची. असं त्यांच्या आयुष्यात खूप वेळा घडलेलं आहे. काही दिवसांनंतर त्यांचा विमान प्रवास सुरू झाला, म्हणजे विमान पर्व सुरू झालं. तेव्हा पुलंनी गमतीनं त्यांना हवाई गंधर्व अशी पदवी दिली. असा हा स्वर्गीय स्वर लाभलेल्या पंडितजींनी आपल्या अभंगांमधून इंद्रायणीच्या वाळवंटातील विठ्ठलाचं दर्शन महाराष्ट्राच्या घराघरामध्ये घडवलं. तर मिले सुर मेरा तुम्हारा या गाण्यातील आपल्या पहाडी आवाजाने देशाच्या कानाकोपऱ्यातील रसिकांमध्ये शास्त्रीय संगीताविषयी आत्मीयता निर्माण केली. पंडितजींचे शिष्यही अनेक आहेत. श्रीकांत देशपांडे, आनंद भाटे, माधव गुडी, उपेंद्र भट आणि अनेक. त्यापैकी पंडित उपेंद्र भट म्हणतात की माझ्या स्वरांना किराणा घराण्याचं अस्तर आहे हे खरं आहे, परंतु मी स्वतःला भीमसेनी घराण्याचाच साधक समजतो. ते म्हणतात, आमचे गुरुजी म्हणजे किनाऱ्यापासून खूप आतला महासागराच्या पोटातला मध्य समुद्र. खळबळ नाही, गर्जना नाही, लाटाबिटा नाहीत. शांत, स्वस्थ, धीर, गंभीर. इतका खोल की त्या खोलीच्या शक्यतेचे दर्शनच निःशब्द करणारं. परंतु भटांना प्रत्यक्ष भेटलेले गुरुजी मात्र एकदम साधे, निगर्वी. आपण कुणी असल्याचा आव नाही की कसला बडेजाव नाही. उपेंद्र भट सांगतात की गुरुजी म्हणत की गाण्यामध्ये भारदस्तपणा पाहिजे. पायऱ्या खाली उतरू नका, वर चढा. आणि वर चढता येत नसेल तर जिथे पोचला असाल तिथेच थांबा. जिथे आहोत तिथेच थांबायला सुद्धा फार कष्ट पडतात. पंडितजींचा हा त्यांच्या शिष्यांना दिलेला गुरुमंत्र आजच्या पिढीसाठी सुद्धा, विशेषतः सर्व कलाकारांसाठी फार महत्त्वाचा आहे. पंडितजी म्हणत की एकदा एक स्वर लावला की पुढे काय या उत्कंठेने श्रोत्यांचे प्राण कानात आले पाहिजेत. क्षणाक्षणाला नवी जादू निर्माण करता आली पाहिजे आणि ती तशीच आपल्या स्वरांमधून, आपल्या आवाजामधून, आपल्या शब्दफेकीतून आणि त्यामधून रसिक श्रोत्यांच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावनांमधून तब्बल 6 दशके पंडितजींनी निर्माण केली. आज पंडितजी आपल्यामध्ये नाहीत, परंतु त्यांचं गाणं, त्यांच्या रचना आपल्या मनावर पुढेही अनेक दशके अधिराज्य गाजवतील यामध्ये शंकाच नाही. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज पोचला अभंग. जय श्रीराम.